मित्रांनो, गेल्या 1 ते 2 दिवसापासून महाडीबीटी पोर्टल चालू झालेलं आहे। महाडीबीटी पोर्टलवर अर्जाची स्थिती जाणून घ्या, नवीन अर्ज करा, नवीन नोंदणी करा, अशा बऱ्याच न्यूज व्हायरल होत आहेत। तर मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांनी महाडीबीटीच्या ह्या न्यूज ऐकल्यानंतर महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी सुरुवात देखील केलेली आहे। परंतु मित्रांनो, महाडीबीटी पोर्टलवर गेल्याच्या नंतर फार्मर आयडी टाकल्याच्या नंतर फार्मर आयडी डज नॉट एक्झिस्ट असा एरर येतोय काही शेतकऱ्यांना। एकतर फार्मर आयडी बरोबर असून सुद्धा ॲक्युरेट असून सुद्धा हा एरर येतोय। त्याचबरोबर मित्रांनो, काही शेतकऱ्यांना फार्मर आयडी ॲक्युरेट धरताय, ओटीपी सुद्धा जात आहे, परंतु 5 अंकी ओटीपी टाकल्यानंतर हा ओटीपी डज नॉट मॅच म्हणत आहे, असा एरर येत आहे। त्याचबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांचे ओटीपी मॅच होऊन सुद्धा अर्ज म्हणजे ज्या घटकासाठी अर्ज करण्याचा सुरुवात केली त्यानंतर शेवटच्या टप्प्यात सबमिट नावाचा ऑप्शन येत नाही। तर याचं सोल्युशन काय आहे, हा एरर काय येतोय, त्याचबरोबर आता कोणत्या पद्धतीने म्हणजे तुम्हाला हे असे एरर येऊ नये म्हणून अर्ज कोणत्या पद्धतीने करायचा आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेश, स्वागत आहे कृषी मंडळ युट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना असे एरर आहेत, म्हणजे आता एकाने एररचे सोल्युशन बघूया मित्रांनो। तर ज्या शेतकऱ्यांचं फार्मर आयडी ओके असे ॲक्युरेट आहे, त्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी टाकल्यानंतर फार्मर आयडी डज नॉट एक्झिस्ट असा एरर येत असेल तर काळजी करण्यासारखं काहीही नाही मित्रांनो। तुमचा फार्मर आयडी वगैरे चुकीचा नाहीये किंवा तुमचा फार्मर आयडी मध्ये काही चूक झालेली नाही की जे तुम्हाला असा एरर येतोय। हा साईटचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो। हा साईटचा प्रॉब्लेम असल्या कारणास्तव तुमचा फार्मर आयडी डज नॉट एक्झिस्ट म्हणत आहे किंवा रॉंग फार्मर आयडी असा एरर येतोय। त्यानंतर मित्रांनो, पुढचा जो एरर आहे तो म्हणजे ओटीपीचा। जेव्हा तुम्ही मित्रांनो तुमच्या फार्मर आयडी टाकल्यानंतर तुम्हाला ओटीपी जात आहे, तो 5 अंकी ओटीपी टाकल्यानंतर ओटीपी नॉट मॅच म्हणत असेल तर याचं सुद्धा काही काळजी करण्यासारखी काहीही गोष्ट नाही मित्रांनो। जर 5 अंकी ओटीपी टाकल्यानंतर तुमचा ओटीपी नॉट मॅच म्हणत असेल किंवा एरर म्हणत असेल ओटीपी मध्ये, तर तुम्हाला सरळ मित्रांनो ते 5 अंकाच्या जशाल तसे ओटीपी टाकायचं आहे, परंतु ते 5 अंकाच्या अगोदर तुम्हाला 0 लावायचं आहे मित्रांनो। हे लक्षात ठेवा, 5 अंकी जे ओटीपी जात आहे तर त्याच्या अगोदर तुम्हाला 0 पासून स्टार्ट करायचं आहे आणि तो ओटीपी टाकायचा आहे। तुमचा 100% तुमचं प्रोफाईल लॉग इन होणार आहे। त्यानंतर मित्रांनो, शेतकऱ्यांचं सबमिट नावाचं ऑप्शन येत नाही। सबमिट नावाचं ऑप्शन न येण्याचं कारण सुद्धा म्हणजे साईटचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो। महाडीबीटी साईटचा प्रॉब्लेम असल्या कारणास्तव हा एरर येतोय। तर हा साईटचा प्रॉब्लेम कधीपर्यंत सॉल्व्ह होणार आहे ते सुद्धा व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो, महाडीबीटी साईटवर गेल्यानंतर आता शेतकऱ्यांना वाटत असेल फार्मर आयडी टाकला की जशाला तशी अगोदर सारखी आपली प्रोफाईल येत असेल, परंतु तसं नाही मित्रांनो। 50%च प्रोफाईल आपली भरलेली येणार आहे आणि जी उर्वरित प्रोफाईल आहे 50% ती आपल्याला परत एकदा भरावी लागणार आहे आणि प्रोफाईल आपल्याला 100% पूर्ण करायची आहे। आता मी जे एरर सांगितले याच्यामध्ये काही जण त्रुटी काढू शकतात, काही जण याच्यामध्ये चूक काढू शकतात। तर मित्रांनो, आपण त्याचं रिसॉल्युशन केलेलं आहे, तर तुम्ही डायरेक्टली ऐकू शकता। तर महाडीबीटीवर लॉग इन करत होतो सर, फार्मर आयडी वगैरे सगळं ओके आहे सर, तरी सुद्धा नाही, तो टेक्निकल इश्यू आहे, तो परवापर्यंत इश्यू चालू आहे। नाही ना चालू सध्या? नाही सध्या नाही, बंद आहे। तेच सर, म्हणजे फार्मर आयडी म्हणत आहे सर। हो, तोच इश्यू आहे सर, परवा बंद होईल सर। बरं ठीक आहे सर, कधी सॉल्व होईल सर? परवापर्यंत। बरं ठीक आहे सर, थँक्यू सर। तर ही होती माहिती मित्रांनो। आपण या माहितीचं पूर्णपणे ॲक्युरेसी चेक केलेली आहे, त्यानंतरच हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर मित्रांनो, येत्या सोमवारपर्यंत म्हणजे परवापर्यंत यांनी सांगितलेलं आहे, परंतु परवापर्यंत हा टेक्निकल इश्यू एक्झॅक्टली 100% सॉल्व्ह होणार नाही, तर सोमवारपर्यंत हा इश्यू सॉल्व्ह होणार आहे। तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।